जय मल्हार न्यूज चॅनलच्या सर्व प्रेक्षकांना सपना चौधरीचा नमस्कार। नंदुरबारमधील बनावट जन्म मृत्यू नोंदणी प्रमाणपत्र रॅकेट प्रकरणी भाजपाचे नेते किरीट सोमय्या यांनी आज नंदुरबार जिल्हा प्रशासनाच्या सर्वच प्रमुख अधिकाऱ्यांची भेट घेऊन नंदुरबारमधील या रॅकेटमधून जवळपास 1122 बनावट लाभार्थी आढळल्याची माहिती प्रसार माध्यमांशी बोलताना दिली आहे। तर या सर्वांना प्रदान करण्यात आलेले जन्ममृत्यू प्रमाणपत्र रद्द करून या 1122 बोगस लाभार्थींवर गुन्हे दाखल करण्याची मागणी त्यांनी केली आहे। नंदुरबारमध्ये जिल्हा पोलीस अधीक्षक श्रवण दत्त एस यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिसांनी गेल्या आठवड्यात बनावट जन्म मृत्यूचे रॅकेट उघडकीस आणत या प्रकरणात गुन्हा दाखल करून आतापर्यंत 6 जणांना अटक केली आहे। याच गुन्ह्याच्या पार्श्वभूमीवर आता भाजपा नेते किरीट सोमय्या यांनी नंदुरबार जिल्ह्याचा दौरा करत या प्रकरणासंदर्भात सखोल माहिती जाणून घेतली आहे। किरीट सोमय्या यांनी आज नंदुरबार येथील नगरपरिषद, शहर पोलीस ठाणे आणि जिल्हाधिकारी कार्यालयात जाऊन नंदुरबार जिल्हा अधिकारी डॉक्टर मिताली सेठी यांच्यासह जिल्हा पोलीस अधीक्षक श्रवण दत्त एस आणि नगरपालिकेचे परिवीक्षाधीन मुख्याधिकारी शिवांश सिंह या अधिकाऱ्यांची भेट घेतली। यानंतर प्रसार माध्यमाशी बोलताना त्यांनी नंदुरबारमधील बनावट जन्म मृत्यूचे प्रमाणपत्र देण्याच्या रॅकेटमध्ये 1122 बनावट लाभार्थी आढळले असल्याची माहिती दिली आहे। नंदुरबार नगरपालिकेतील काही सरकारी अधिकारी आणि 2 एजंट मिळून 1122 बोगस जन्म प्रमाणपत्र दिल्याचे सांगत या प्रकरणात या बोगस लाभार्थ्यांनी जन्ममृत्यूची नोंद मिळवण्यासाठी साधा अर्ज देखील केला नसताना त्यांना बनावट प्रमाणपत्र काढून देण्यात आल्याची धक्कादायक बाब निदर्शनास आणली आहे। बनावट जन्म मृत्यूचे प्रमाणपत्र हे रॅकेट चालवणे हे साध्यासुध्या कर्मचाऱ्यांचे काम नसून या सर्व रॅकेट मागचा मुख्य सूत्रधार मास्टरमाइंड कोण हे शोधण्याची गरज देखील किरीट सोमय्या यांनी व्यक्त केली आहे। या प्रकरणाबाबत स्वतः मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मला चौकशी करण्यास सांगितले असल्याचे देखील यावेळी सोमय्या यांनी सांगितले आहे। या भेटीत अक्कलकुवा येथील जामिया प्रकरणावरही त्यांची अधिकाऱ्यांसमवेत चर्चा झाल्याचे त्यांनी सांगितले। जामिया इस्लामिया प्रकरणात आणखीन एक कारवाई पुढच्या आठवड्यात अपेक्षित असल्याचे देखील यावेळी सोमय्या म्हणालेत। जामिया इस्लामियाला विदेशी डोनेशनवर बंदी आणण्यात आल्यानंतर काही देशातील संस्थांकडून त्यांना डोनेशन मिळाले असून हे डोनेशनही चौकशीच्या कचाट्यात आले असल्याचे सोमय्या म्हणाले आहेत। जामियावरील कारवाई ही न्यायालयीन प्रक्रियेत असल्याने या ठिकाणी प्रशासक नेमण्यास वेळ लागत असल्याचा दावा त्यांनी केला आहे। सपना चौधरी, जय मल्हार न्यूज, नंदुरबार। सगळे जे अधिकारी आहे, पोलीस, जिल्हाधिकारी, नंदुरबार नगरपालिकेचे सीओ आणि आरोग्य विभाग या सगळ्यांनी कबूल केलं की गेल्या 2-3 वर्षात नंदुरबार नगरपालिकेतील काही सरकारी अधिकारी आणि 2 एजंट यांनी मिळून 1122 बोगस जन्म दाखले दिले, त्याचं रजिस्ट्रेशन केलं, त्या संबंधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे। 54 सर्टिफिकेट मिळाले आहे, परंतु एकंदर 1122 बोगस सर्टिफिकेट देण्यात आले आहे। सर, या सगळे सर्टिफिकेट रद्द करण्याची मी मागणी केली होती। ती प्रक्रिया सुरू करण्याचं आश्वासन देण्यात आलंय। पुढच्या आठवड्याभरात या 1122 रद्द होणार। दुसरा जो माझा मेन आग्रहाचा मुद्दा होता की हा नगरपालिका लेवलचा कोणतरी पिऊनचं एकट्याचं काम नाही आहे। ह्या 1122 लोक जे आणलेत त्याच्या मागचं मेन मास्टर माइंड कोण आहे त्याची पण चौकशी व्हायला हवी। एक गोष्ट सांगितली मी तुम्हाला की 3 सरकारी अधिकारी 3 दुसरे म्हणजे नगरपालिकेचे 6 लोकांना अटक झाली। पुढचं जे आहे की यात मोठ्या प्रमाणात लोक इन्व्हॉल्व आहे। आता नगरपालिकाचा सीओ त्यावेळी जो असेल की त्याने आपला पासवर्ड कसं काय दिला। दुसरी सगळ्यात धक्कादायक बाब अशी आहे की गेले 2-2.5 वर्ष तर चालू आहे, एक कागद नाही, अर्ज पण नाही आहे, पुरावा मारा बोले, आणि अर्ज नसताना हे जे महाभयानक असा प्रकारचं एक प्रकरण मालेगावला झालं होतं, पण त्यात किमान अर्ज होता आणि तहसीलदारची सही बनावटी होती। इथे तर सगळेच नकली आहेत आणि भयानक बाब आहे। या संबंधात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस स्वतः मला सांगितलं, मी त्यांना ज्यावेळी हा विषय सांगितलं की स्वतः जाऊन चौकशी करा आणि जे कोणी असेल त्या सगळ्या मी मागणी केली 1122 लाभार्थी यांना पण आरोपी करावे लागणार। इथले पोलीस अधिकारी टाळाटाळ करतायत,
पण मी स्पष्ट सांगितलंय की जो लाभार्थी आहेत काही कागद नसताना त्याने मग कोणी 25,000 खर्च केले की कोणी 1,25,000 या सगळ्यांवर कारवाई होणार. दुसऱ्या जिल्ह्यात पण मी मालेगावचं उदाहरण आता दिलं ना की मालेगाव मध्ये 3,977 रद्द करण्यात आले आणि 1,044 अशाच पद्धतीने बनावट अर्जाच्या आधारावर आदेश दिला होता. जिथे जिथे जन्म प्रमाणपत्र घोटाळा झालाय तिथे कारवाई होत राहील. तो जामिया इस्लामियाचा जो विषय आहे तो वेगळा आहे. तो पण विषय आम्ही आज परत एकदा पाठपुरावा केला आहे. त्यात एक पुढची एक कारवाई अपेक्षित आहे. ते मला अर्थ वाटते की आठवड्याभरात ती पण होणार. जे त्यांनी शेड्यूल ट्राईब लोकांची जमीन घेतली अनुसूचित जमातीची त्याच्यावर कारवाई ऑलरेडी झालेली आहे. FCRA ने जे 106 कोटी रुपयाची प्रॉपर्टी त्यात प्रॉपर्टी आयडेंटिफाय झाली आहे ती पण प्रक्रिया सुरू झालेली आहे. यात आणखीन काही गोष्टी आहेत की यांनी बनावट डोनेशन दाखवले आहेत. फॉरेनचं डोनेशन बंद झालं तर आता काही ट्रस्ट कडून व्यक्तींकडून बनावट डोनेशन आलेलं दाखवले आहेत. त्याची चौकशी इन्कम टॅक्स करीत आहे. जामियावर प्रक्रिया सुरू आहे आणि ती लीगल सेमी ज्युडिशियरी प्रक्रिया असल्यामुळे शेवटी प्रशासक नेमावा लागतो. पण त्यात आता ती प्रक्रिया सुरू आहे. आता 2 प्रकारचे नवीन घोटाळे. इथला हा घोटाळा एक कॅटेगरी आहे. उद्या मी संभाजीनगरला सिल्लोडला जाणार आहे तिथल्या गावात. तिथलं गावाचं कॉम्प्युटर टर्मिनल हॅक करून महाराष्ट्राचे नाही असे हजारो लोकांचे तिथे पण 4,000 सर्टिफिकेट दिले गेले आहे. तर त्यात बाहेरचे लोक निश्चितपणे जसं मी जो गेले वर्षभर सांगत होतो की बांगलादेशी रोहिंग्या ज्याचा भारतात जन्म नाही झाला असे लोक तर महाराष्ट्र सरकारने 1,24,000 प्रमाणपत्र रद्द केले. त्यात एक पण मायका लाल पुढे आला नाही की मी हिंदुस्थानी आहे माझा हिंदुस्थानात जन्म झालाय त्याचं प्रमाणपत्र आहे. मग तो कुठला आहे ते तर पुढच्या ATS पाहणार. अनेक वर्षानंतर आता महाराष्ट्राच्या जनतेला मग ते महापालिका असो जिल्हा परिषद असो नगर परिषद असो विकास नरेंद्र मोदीजीने आता विकास हे लोकशाहीचा मुख्य मुद्दा असला पाहिजे. देवेंद्र फडणवीस त्याची अंमलबजावणी करीत आहेत तर विकासावर विश्वास. कोणताही मशिदीवरील अनधिकृत भोंगे याला मान्यता मिळू शकत नाही. मुंबईत 100% बंद आहे. अनेक ठिकाणी बंद झाले आहेत. जिथे काही लोक परत वाजवण्याचा प्रयत्न करतात त्यावर पोलिसांनी कारवाई केली पाहिजे.